प्रचाराचा धुरळा संपू लागला। आज प्रचाराची अधिकृत सांगता झाली। परवा म्हणजे 20 तारखेला मतदान। महायुती की महाविकास आघाडी, शिवसेना फूट योग्य होती की अयोग्य, अजित पवारांनी खरंच चूक केली की झालं ते बरोबरच होतं, महाराष्ट्र धर्म की हिंदुत्व, मराठा आरक्षणाचं काय झालं, जातीय ध्रुवीकरण कोणाच्या पथ्यावर पडलं, वोट जिहाद झाला की धर्मयुद्ध रंगलं, लाडक्या बहिणींनी नेमकं काय केलं, अशा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला निकालाच्या दिवशी म्हणजेच 23 तारखेच्या रात्री मिळणार आहे। असो तर महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार गेली 4 महिने सुरूच होता। गेल्या महिन्याभरात जागा वाटपांच्या बातम्या सुरू राहिल्या। खऱ्या अर्थानं प्रचार सुरू झाला तो दिवाळीनंतर। तिकीट वाटप जाहीर झालं होतं आणि माणसं कामाला लागली होती। गेल्या 10-15 दिवसात ठिकठिकाणी सभा झाल्या, काही रंगल्या तर काहींचा फुसकाबार निघाला। पण प्रचारादरम्यान महत्त्वाचे ठरले ते 4 मुद्दे। या 4 मुद्द्यांच्या आजूबाजूलाच निवडणूक रंगताना दिसली। पर्यायानं हे 4 मुद्दे निवडणुकीचा कौल देणारे ठरतील। प्रचारात अजेंड्यावर असणारे हे 4 मुद्दे काय होते, नेमका त्यांचा इम्पॅक्ट निवडणुकीत पडू शकतो का, समजून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। निवडणुकीच्या प्रचारात कमी अधिक प्रमाणात चर्चेला आलेला पहिला मुद्दा होता तो म्हणजे पक्षफुटीचा। लोकसभेच्या निवडणुकीत पक्षफुटीचा नरेटिव्ह मोठं होतं। विधानसभेच्या प्रचारात मात्र महायुतीकडून हे नरेटिव्ह पुढे येणार नाही याची काळजी घेतली गेली। नरेंद्र मोदींच्या ज्या काही सभा झाल्या त्यामध्ये एकाही शब्दानं ते पवार आणि ठाकरेंवर बोलले नाही। गतवेळी ठाकरेंवर नकली संतान, नकली शिवसेना अशा आशयाची टीका मोदींनी केली होती, तर पुण्यातल्या सभेतून मोदींनी पवारांचा उल्लेख भटकती आत्मा असा केला होता। यावेळी मात्र यातलं काहीच घडलं नाही। भाजपकडून पक्षफुटीचं हे नरेटिव्ह पूर्णपणे साईडलाईन करण्याचा प्रयत्न झाला। पर्यायानं ठाकरे आणि पवारांच्या मागं पक्षफुटीतून सहानुभूती राहील याचे कमीत कमी प्रयत्न करण्यात आले। मात्र ठाकरे आणि पवारांनी आपापल्या पातळीवर पक्षफुटीचा मुद्दा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला। शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत वळसे पाटलांचा उल्लेख गणोजी शिर्के असा करत गद्दारांना पाडण्याचा इशारा दिला। कागलच्या सभेत देखील त्यांनी हेच वक्तव्य केलं। परिणामी पवारांना सोडून गेलेले सहकारी पक्षफूट याची चर्चा पवारांनीच घडवून आणत आपल्या मागं सहानुभूतीचा फॅक्टर तयार केल्याचं दिसून आलं। उद्धव ठाकरेंना मात्र पक्षफुटीचा मुद्दा परत जिवंत करण्यात पवारांइतकं यश आलं नाही असं म्हणता येतं। एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून देखील ठाकरेंना सहानुभूती जाईल अशी विधानं टाळली गेली। पवार स्वतःहून ग्राउंडवर जात जी रणनीती आखतात त्यात ठाकरे कमी पडताना दिसले। पर्यायानं पक्षफूट किती प्रभावी ठरेल हा प्रश्न निर्माण होतो। तरीही आपल्या ठराविक पॉकेट्समध्ये हा मुद्दा जिवंत राहिला किंवा तो जिवंत ठेवण्याचं श्रेय शरद पवारांना द्यावं लागतं। निवडणुकीच्या प्रचारात दुसरा मुद्दा चर्चेत राहिला तो म्हणजे लाडकी बहीण। लाडकी बहीण ही लोकसभेच्या पराभवानंतर आलेली योजना। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या जवळपास 2.25 कोटींच्या पुढे जाणारी। पर्यायानं प्रत्येक मतदारसंघात 20, 30, 40% महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याचं आकडेवारीतून दिसत होतं। ही योजना गेम चेंजर ठरणार असंही बोललं जात होतं। महायुतीच्या प्रत्येक नेत्यांची कमांड लाडकी बहीण या योजनेवरच होती। अजित पवार गट तर गेल्या 2-3 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचाच प्रचार करत होता। मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपनं देखील लाडक्या बहिणीचा आक्रमक प्रचार सुरू केला होता। सुरुवातीला ग्राउंडवरून देखील या योजनेबाबत फक्त सकारात्मकच बातम्या येत होत्या। मात्र उमेदवार जाहीर झाले, प्रत्यक्ष मतदारसंघात प्रचार सुरू झाला आणि महायुतीचं नरेटिव्ह पूर्णपणे शिफ्ट झालं। भाजपकडून बटेंगे तो कटेंगे हाच मुख्य मुद्दा करण्यात आला। धार्मिक ध्रुवीकरण हा निवडणुकीचा अजेंडा झाला आणि लाडकी बहीण ही गेम चेंजर ठरणारी योजना मैदानातून बाहेर जाताना दिसू लागली। लाडकी बहीण योजना जितक्या प्रमाणात सकारात्मक वातावरण तयार करेल असं बोललं जात होतं, तितकं सकारात्मक चित्र नसल्याचं बोललं जाऊ लागलं। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सर्वसाधारणपणे महिलांचं मतदान किंवा महिलांची राजकीय भूमिका ही कुटुंबाच्या राजकीय भूमिकेवर, कुटुंबाच्या मतदानावर अवलंबून असते। अशावेळी जे मतांचं शिफ्टिंग योजनेमुळे होईल तसं होताना दिसत नसल्याचं वातावरण तयार होऊ लागलं। शेवटी घराची राजकीय भूमिका पाहूनच मतांचा विचार महिला करतील हे ठळकपणे समोर येऊ लागलं। लाडकी बहीण योजनेला काउंटर करताना महागाई, विशेषतः खाद्यतेलाची वाढलेली किंमत महिलांकडूनच हायलाईट होत होती। थोडक्यात लाडकी बहीण योजना सुरुवातीला जेवढी चर्चेला आली तेवढी प्रचाराच्या शेवटाकडे जाताना चर्चेला येताना दिसली नाही। कदाचित योजनेतून मतांचं कन्व्हर्जन होत नसल्याचा अंदाज आल्यानं या योजनेबाबत पहिला प्रचार जसा झाला तसा शेवटाकडे येताना झाला नाही असं म्हणता येतं। निवडणुकीच्या प्रचारात तिसरा मुद्दा चर्चेत राहिला तो म्हणजे जातीय ध्रुवीकरणाचा। जरांगे पाटील उमेदवार उभे करणार असं सुरुवातीला बोललं गेलं।
त्याप्रमाणे अर्ज देखील भरले गेले. मात्र त्यानंतर उमेदवार उभे न करता योग्य त्या लोकांना पाडावं असं म्हणत जरांगे पाटलांनी माघार घेतली. तरीही जरांगे फॅक्टर 0 झाला असं म्हणता येत नाही. प्रत्येक राजकीय पक्षानं जाती आधारित आरक्षणाच्या मागण्यांवर बोलणं टाळलं असलं तरी ग्राउंडवर जाती आधारावर मतांचं विभाजन झाल्याचं प्रचारात दिसून आलं. विशेष म्हणजे जरांगे फॅक्टर 0 झाल्याच्या टीका झाल्या तरीही मराठवाड्यात जरांगे फॅक्टर महत्त्वाचा ठरेल असंच दिसत होतं. प्रचाराची रणनीती म्हणून कदाचित मराठवाड्यातल्या निवडणुकांचं वातावरण न तापवता जास्तीत जास्त निवडणूक ही मतदारसंघापुरती मर्यादित ठेवण्याकडे महायुतीचा कल होता असं दिसून येत होतं. पण त्या तुलनेत मुंबईसारख्या विभागात स्टेट पातळीवर इलेक्शन तापवावी लागली. अर्थात त्या पातळीवरची रणनीती दोन्ही आघाड्यांकडून दिसून आली. आता जातीय ध्रुवीकरणांची गणितं कशी बसतात हे पाहणं गरजेचं असलं तरी निवडणुकीत जरांगे फॅक्टर नव्हताच किंवा जे जातीचं ध्रुवीकरण लोकसभेच्या निवडणुकीत झालं तसं या निवडणुकीत नव्हतं असं म्हणता येत नाही. जातीचा अंडरकरंट मोठा आहेच, तो प्रचारात माध्यमांतून दिसत नसला तरी ग्राउंडवर होताच असं म्हणता येतं. निवडणुकीच्या प्रचारात चौथा मुद्दा चर्चेत राहिला तो धर्मयुद्ध. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है अशा धार्मिक ध्रुवीकरणाचा. भारतीय जनता पक्षामार्फत योगी आदित्यनाथ आणि अमित शहांच्या सभा ठिकठिकाणी झाल्या. योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला, ज्याला अजित पवारांनीच विरोध केला. पक्षांतर्गत विरोध देखील या घोषणेला दिसून आला. दुसरीकडे नरेंद्र मोदींनी एक है तो सेफ हैचा नारा दिला तर फडणवीसांनी आक्रमक हिंदुत्वाची बाजू लावून धरत वोट जिहाद विरुद्ध धर्मयुद्ध असा टोन इलेक्शनच्या शेवटच्या फेजमध्ये जाता जाता नेला. लोकसभा निवडणुकीत देखील धार्मिकतेचा मुद्दा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समोर आणला होता. मात्र लोकसभेत हिंदुत्वाच्या राजकारणातून भाजपला यूपी आणि महाराष्ट्रात अपयशच पाहावं लागलं. यंदा मात्र हिंदुत्ववादी मतं सायलेंट राहू नयेत अथवा जाती आधारावर मतदान होऊ नये म्हणून हिंदुत्वाचं राजकारण मोठं करण्यात आलं. महायुतीकडून काँग्रेस, ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर मुस्लिम धार्जिणं राजकारण करत असल्याचे आरोप करण्यात आले. शेवटच्या टप्प्यात निवडणुका जात असताना धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रचार मोठा ठरताना दिसून आला. अर्थात विकास कामं, लाडकी बहीण यासारख्या योजना, शेतीची वीज बिल माफ करण्याचा निर्णय अशा लोककल्याणकारी योजनांपेक्षा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक जाताना दिसली. महाविकास आघाडीनं मात्र महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्र विरोधी भाजप सरकार ही लाईन स्वीकारून महायुतीच्या आरोपांचा विरोध केल्याचं दिसून आलं. आता धार्मिक ध्रुवीकरणाचा फायदा नेमका कोणाला कसा होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. थोडक्यात लाडकी बहीणपासून सुरू झालेला प्रचार धार्मिक ध्रुवीकरणावर आला, ज्यामध्ये पक्षफुटीचं नरेटिव्ह, सहानुभूती आणि जातीय ध्रुवीकरणाचे मुद्दे देखील महत्त्वाचा फॅक्टर ठरताना दिसून आले. तुम्हाला काय वाटतं? विधानसभेच्या प्रचारात चर्चेत आलेले हे 4 मुद्दे महत्त्वाचा फॅक्टर ठरतील का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.